हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्यातल्या 23 नगरपरिषदा तर नगरपंचायतींसाठी आज मतदान. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. उद्या निकाल. नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मतदारांना पैसे देण्याचं आश्वासन देऊन मतदारांना डांबल्याचा आरोप. अंबरनाथमध्ये 200 संशयित महिलांना घेतलंय ताब्यात. बोगस मतदानासाठी भिवंडीतून महिलांना आणल्याचा आरोप. भाजप काँग्रेसच्या आरोपांनंतर महिलांची कसून चौकशी सुरू आहे. अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील पैसे वाटप केल्याचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप. भरारी पथकानं पैसे घेतले ताब्यात. अधिकची चौकशी सुरू. वाशिममध्ये नगरपरिषदेच्या प्रभाग 10 मधील मतदान ठप्प. ईव्हीएम गेल्या 30 मिनिटांपासून बंद पडल्यानं मतदान केंद्रावर मतदारांची तारांबळ. फुलंब्रीत मतदानाच्या पूर्वसंध्येला जादूटोणाचा प्रकार. भारतमाता शाळेच्या मतदान केंद्राबाहेर आणि एका गल्लीमध्ये अज्ञाताकडून जादूटोणा. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच. मुंबई महानगरपालिकेच्या 102 जागांवर भाजपचा दावा, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून 109 जागांवर दावा. भूलथापांच्या आमिषाला बळी पडू नका, तर भाजपच्या कमळाला मतदान करा. रवींद्र चव्हाण तुमच्या पाठीशी आहे. डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांचं मतदारांना आवाहन. राज्यातील अनेक मनपांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरेंमध्ये रात्री पार पडली आहे बैठक. पुण्यात भाजपकडून विरोधकांसह मित्रपक्षांना जोरदार धक्का. अनेक माजी आजी नगरसेवक करणार भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा. अमरावतीच्या नांदगाव पेठमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या. तरुणाच्या समर्थकांकडून आमदार रवी राणांच्या घरासमोर वाहनांची तोडफोड. 12 जणांना पोलिसांनी घेतलंय ताब्यात. नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात. सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे नांदेडमधून. नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मतदाराला डांबून ठेवल्याचा आरोप होतोय. सकाळपासून धर्माबाद इथल्या इनानी मंगल कार्यालयामध्ये मतदाराला डांबून ठेवलेला आहे. मतदारांना पैसे देण्याचा आमिष दाखवून सकाळपासून या मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवण्याचा मतदारांचा आरोप आहे. नांदेडच्या धर्माबादमधली ही दृश्य आपण बघतोय. मतदारांना पैसे देण्याचा आमिष दाखवून डांबून ठेवलेलं होतं आणि या सगळ्यानंतर काही मतदारांनी पळ इथून काढलेला आहे. मतदान केंद्रावर न जावं यासाठी या मतदारांना डांबून ठेवलेलं होतं. हा प्रकार घडलेला आहे धर्माबाद नांदेड इथं. नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत आणि याच दरम्यान मतदारांनी मतदान करू नये यासाठी या सगळ्या मतदारांना भाजप कार्यकर्त्यांनी डांबल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान काही मतदारांनी इथून पळ काढलेला आहे. मतदान केंद्रांवर जाऊन मतदान देखील केल्याची माहिती मिळते आहे. मात्र हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. माझं नाव कमलबाई शामराव भद्रे आहे. त्यांनी 3 दिवस झाला असं फिरवायले. इकडं पळापळी तिकडं पळापळी देतो म्हणून आम्हाला परेशान करायलेत बघा साहेब. देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यालेत काय नाही आम्हाला काही पत्ता नाही. आज मतदान आहे ना, मतदान टाकायला गेलं नाही. मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले. थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले. मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले. देता ते पळून गेले बघा. आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायले ते लोक. इथं बसलेत आम्ही. चाय सुद्धा पिल्या नाही आम्ही, फोन सुद्धा घेतल्या नाही. येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे. आता आम्हाला असे परेशान करायले ते. तर माझे सहकारी मुजीब शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील. मुजीब.
धर्माबाद मधला हा प्रकार आहे. आपण पाहू शकतो की शहरातील इनानी मंगल कार्यालयामध्ये शेकडो मतदारांना सकाळपासून डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप या मतदारांनी केलेला आहे. त्यांना पैसे देतो मतदानासाठी म्हणून बोलावून घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी सकाळपासून जेव्हापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून त्यांना त्या मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी डांबून ठेवल्याचा यांचा आरोप आहे. ही जी माहिती आहे मतदारांना डांबून ठेवल्याची ती अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर ते कार्यकर्ते तिथं पोहोचले आणि त्यांनी या मतदारांची सुटका केली. आपण त्या दृश्यांमध्ये पाहू शकतो की जे कार्यकर्ते होते त्या ठिकाणी ते कार्यकर्ते ते सगळे बाकी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बघून पळ काढतायत. एक जण तर ते पडताना त्या भिंतीवरून कचऱ्यामध्ये देखील पडलेला दिसत आहे आपल्याला. असा एकंदरीत हा प्रकार आहे. मतदारांनी थेटपणे भाजप कार्यकर्त्यांची नावं भाजपवरती थेट नाव घेऊन आरोप केलेला आहे. अजून भाजपाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर धर्माबादमध्ये आपण बघतोय मतदारांना डांबून ठेवल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी डांबून ठेवल्याचं या मतदारांचं म्हणणं आहे. पण दुसऱ्या बाजूला या मतदारांना आपलं मत विकण्यासाठी देखील 2000 आणखी हवेत हे स्वतः सांगताना मान्य करताना त्यांना लाज वाटत नाहीये. बातमी कोपरगावमधून आहे. कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ पाहायला मिळतोय. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली आहे. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्ही गटाकडून आरोप होतोय आणि पोलिसांसमोरच 2 गटामध्ये त्यानंतर बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेलंय आणि मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये यामुळे शाब्दिक चकमक झाली. कोपरगावमधल्या SG महाविद्यालय या ठिकाणी मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मतदान केंद्राच्या परिसरात दोन्ही गटाच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली आहे. हरीश दिमोटे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती या सगळ्या संदर्भात देतात. हरीश, आपण जर बघितलं तर कोपरगावमध्ये अटीतटीची राजकीय लढाई या ठिकाणी बघायला मिळते. या ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे स्वतंत्रपणे या ठिकाणी लढतायत आणि एकमेकांसमोर त्यांनी आव्हान उभं केलेलं आहे. या ठिकाणचे आजी माजी आमदार जे आहेत काळे आणि कोल्हे खरं तर यांचीच पारंपरिक राजकीय लढाई असते. यावेळी ते एक जण भाजपात आणि एक राष्ट्रवादीत आहे तरी सुद्धा ती जी लढाई आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आणि दोघांचे जे उमेदवार आहेत ते एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी वादाच्या घटना घडताना दिसत आहेत. गोकुळचंद विद्यालयामध्ये मतदान सुरू असताना जे कार्यकर्ते आहेत किंवा उमेदवार आहेत हे आतमध्ये आलेले होते आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी आरोप केला की भाजपचे लोक मतदारांना वर प्रभाव टाकतायत आणि त्याला राष्ट्रवादीला मतदान करायचं आहे मात्र ते भाजपला मतदान करून घेत आहेत. अशा प्रकारचा त्यांचा आरोप सुरू झाला. एकमेकांची बाचाबाची सुरू झाली. पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांबरोबर देखील त्यांची हुज्जत झालेली बघायला मिळते. पोलिसांनी आता त्यांना मतदान केंद्रापासून बाहेर काढलंय. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एकमेकांवरती सगळे धावून येत होते. आता मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र कुठेतरी कोपरगाव मधली लढाई जी आहे ती रंगतदार होते आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील वादाच्या काही घटना घडताना दिसतात. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.